गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. सकाळी जे रेकॉर्ड केलं होतं ते ॲक्च्युली स्लो मोशनमध्ये रेकॉर्ड झालं, त्याच्यामुळे आता माहीत नाही, त्याच्यामुळे परत रेकॉर्ड करावं लागतं. तर आज आपण जाणार आहोत नील आयलंडला. आपली हॅवलॉकचं सगळ्या ॲक्टिव्हिटीज झाल्या. आज स्पेशल दिवस आहे कारण की आपण आहोत अंदमानमध्ये हॅवलॉक इथे, आणि सकाळी सकाळी आपण डायव्हिंग करून आलो आहे, स्कुबा डायव्हिंग. खूप छान एक्सपिरियन्स होता, अप्रतिम. खूप स्वच्छ पाणी होतं. 5 वाजता सकाळी निघालो होतो, पण आपल्याकडे वॉटरप्रूफ कॅमेरा किंवा मोबाईल नव्हता, त्याच्यामुळे आपल्याला मोबाईल कॅमेरा वगैरे काही घेऊन जाता आलेलं नाही आहे. त्याच्यामुळे थोडंसं डिसअपॉइंटमेंट झालं. थोडेफार फुटेज आहेत ते गोप्रोमध्ये आहेत, ते मिळून जातील आपल्याला, ते दाखवतो. पण खूप सुंदर एक्सपिरियन्स आहे, खूप स्वच्छ पाणी आहे. तर आता आपण पोर्ट ब्लेअर जेटीला आलेलो आहोत. खूप गर्दी आहे कारण की सकाळची वेळ आहे. ही गव्हर्नमेंटची फेरी आहे. रंगत गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून चालवली जाते, आणि या बाकीच्या इकडचे जे आहेत ते प्रायव्हेट आहेत. पोर्ट ब्लेअर जेट्टी, पोर्ट ब्लेअर नाही, हॅवलॉक.
कॅमेराचं थोडं शिकावं लागणार आहे, कारण की असं करून चालणार नाही. ठीक आहे, आता जवळच होतो, जास्त फुटेज रेकॉर्ड नाही तर झालं, पण छोटासा डिस्प्ले आहे त्याच्यामुळे एवढं काही ओळखू येत नाही, सतत लक्ष ठेवावं लागतं. आपण खूप जवळ आहोत. हे इथे शोर आहे आणि इथे पाणी बघा किती स्वच्छ आहे. खालचा तळ दिसतो. इथे 5 ते 8 फूट पाणी असेल आणि खालचं पूर्ण तळ दिसत आहे. ते फिश दिसतात आहे. आता याच्यामध्ये कळणार नाही फिश आहे म्हणून. इथे फिश दिसते. ही फिश आहे. ही कलरफुल आहेत, येल्लो, ग्रे, व्हाईट सगळं त्याच आहेत इथे. आता 2 आलेल्या आहेत बोटी, ग्रीन ओशन 1, ग्रीन ओशन आणि नॉटिका. तर पोर्टवरची सगळी गर्दी कमी होऊन जाईल. त्याच्यामध्ये 150-180 जण बसतात. प्रत्येकाची वेसलची कॅपॅसिटी वेगवेगळी आहे. खूप गर्दी आत्ता. सगळे म्हणण्यापेक्षा 99% नील आयलंडला जाणार आहेत ते सगळे. खूप गर्दी आहे. एकदा झालं की लोक मग मध्ये पटापट जायला चालू करतील. इकडून जेट्टीचा एंट्रन्स आहे. जेट्टीचा एंट्रन्स आहे इकडून. रात्रभर पाऊस चालू होता, त्याच्यामुळे वातावरण खूप दमट झालं आहे. खूप जास्त दमट आहे. घाम एक घुम झालेत सगळे. हवा सुटायला पाहिजे. बघूयात नीलला कसं असतं वातावरण. अपडेट येतच राहतील. तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. सगळे डेस्टिनेशनचे डिटेलमध्ये व्हिडिओ आपण घेऊन येतो आहेत. जे टूर कंपन्या सोबत करतायत किंवा तुम्ही आमच्यासोबत ज्यावेळेस फिराल त्यावेळेस तुम्हाला काय एक्सपिरियन्स येणार आहे ते आपण डॉक्युमेंटेड करतो आहोत. माझ्या जो कैलास मानसरोवरची जी सिरीज आहे खूप छान एक्सपिरियन्स आहे. लोकांना खूप आवडतात ते व्हिडिओ. आवर्जून ॲप्रिशिएशनसाठी फोन करतात अख्ख्या महाराष्ट्रातून. आता ही बाहेरच्या कंट्रीजमधून सुद्धा फोन यायला सुरू झालेले आहेत. US वगैरेचे पण, US कॅनडामध्ये जे मराठी बांधव आहेत आपले राहिलेले ते पण आता फोन करत आहेत की आम्हाला पण यायचं आहे. तर तुम्ही पण नक्कीच बघा आणि तुम्ही पण मला जॉईन करू शकता कुठल्याही ट्रिपमध्ये. सगळ्या ठिकाणी सेम एक्सपिरियन्स असणार आहे तुम्हाला. सर्व्हिसमध्ये काही इश्यू नाही आहे. ठीक आहे. जिंदगी जिंदाबाद. दोन्ही बोटी सोबतच पोहोचले. आता सामान कलेक्ट करून पुढे जायचं आहे. सामान ऑलरेडी काढून ठेवलेलं आहे त्यांनी. आपण पोहोचलेलो आहोत नील आयलंड येथे. स्वराजदीप. ही ग्रीन ओशन आणि इकडे IDD मॅजेस्टिक. आता पुढे जायचं आहे आपल्याला. गाड्या येऊन थांबलेल्या असणार आहेत. आपले लोक आले सगळे निघायचे. हो हो. खूप स्वच्छ पाणी आहे. निळशार पाणी आहे एकदम. वॉटर स्पोर्ट्स वगैरे चालतात इकडे. हे कोणसा बीच आहे हे वाला? हां, भरतपूर.
असं बोटीमध्ये इकडे सामान ठेवतं, तिकडून वरती आणतात. झालं तिकडे जायचं निघायचं. नील आयलंडच्या साईट सीनसाठी निघालो आपण. सगळ्यात पहिले आपण जाणार आहोत नॅचरल ब्रिज पाहण्यासाठी. पाऊस खूप पडून गेला आत्ता, जवळपास 1-1.5 तास पाऊस चालू होता, त्याच्यामुळे निघता आलं नाही. आता इथे पार्किंग आहे, पार्किंगमध्ये गाडी लावून जाता येईल पुढे. दगडापासून बनलेला ब्रिज आहे नॅचरल, खूप सुंदर दिसतो, फोटोजेनिक आहे. आज थोडेसे फोटोज आणि व्हिडिओज घ्यायचा प्रयत्न करूयात आपण. बीचकडे जायचा रस्ता, पाऊस भरपूर चालूच आहे. टिपिकल बीच साईड शॉप्स काय आहे इकडे. चला पुन्हा बघू. आणि जसे थोडेसे पायऱ्या चढले तसे थोडेसे उतरायचे पण आहेत. लक्ष्मणपूर बीच. सगळ्यात अंदमानमधला हा सगळ्यात फोटोजेनिक स्पॉट आहे. इथे अंदमानमधला हा सगळ्यात फोटोजेनिक स्पॉट आहे इथे, कारण की प्रत्येक अंदमानचं ॲड किंवा याच्यामध्ये सगळे हे असतात. कितना निकलेगा? पानी निकलेगा. हाँ ये तो 60 का है हाँ. वो इसका 3 डबल पानी निकलेगा. नहीं ये बड़े इसमें कितना निकलेगा पानी? 1 लीटर का ज़्यादा. 1 लीटर से ज़्यादा निकलेगा होगा. स्टोर ना इसका अंदर घुस जाएगा स्टोर. हाँ आते वक्त लेते हैं. हे प्यायला पाहिजे. हां हां ठीक आहे ना, घेऊयात ना. हो का, नारळ बघा किती आहे. हा माझा हात आणि हा नारळाचा साईज 150 रुपयाला आहे. येताना घेऊयात आपण. एवढं मोठं फर्स्ट टाइम बघितलं. पाऊस चालू आहे त्याच्यामुळे छत्री घेऊन जावं लागतंय. आता तर थांबलाय म्हणा, आता काढता येईल. असे खाली पूर्ण खडखड जागा आहे. पूर्ण अशामधून रस्ता काढून पुढे जायचं आहे आणि त्याच्यानंतर तो स्पॉट येतो. वरती बघताच येत नाही, सावकाश खाली बघूनच जावं लागतं. कारण की जर वरती बघितलं तर 100% बॅलन्स जाईल. वर खाली आहे पूर्णपणे. सिनियर सिटीजनना थोडंसं सांभाळून घ्यावं लागतं. पण आता व्ह्यू दाखवतो तुम्हाला, तुम्हीच ठरवा तो वर्थ आहे की नाही. हे सगळा एरिया पाण्यामध्ये भरलेला असतो. पूर्णपणे पाऊस थांबला आहे ते एक बरं आहे. आता बाकीच्यांना पण येता येईल खाली. खेकडे वगैरे आहेत खाली. इथे पाणी भरलेलं असतं, आता ओहोटी म्हणून रिकाम आहे. बघा जवळ इथंच चाललोय आपण. बघा हाच तो फेमस
व्यू पॉइंट. वाव. हे बघा, हा एवढा फोटोजेनिक आहे. जवळ जाण्यात काही पॉईंट नाही आहे कारण की फोटो इथून येतो. हे बघा, नॅचरली बनलेला ब्रिज आहे. खूप सुंदर. सगळं हातामध्येच आहे, छत्री वगैरे. ते थोडंसं ॲडजस्ट करतो. समुद्र भरपूर तुफान आहे समुद्रामध्ये. करंट जास्त आहे. छत्री काकूंची खूप भारी आहे. हे बघा, एवढीच गडी झाली हाता एवढी. अशी एक बॅगमध्ये ठेवायला पाहिजे. काकूंना विचारत कुठून आणली. हे बघा, दोघंच बसमध्ये फक्त दोघं जण हिम्मत करून पुढे आलेले आहेत. सुधीर काका आणि सिद्धांती काकू. हे बघा, हे साईडला ब्रिज. इकडे थांबा म्हणजे तुमचे फोटो पण काढून देतो मी. काय नाही, 5 मिनिटातच चाललंय. 5 मिनिटं पण नाही, 3 मिनिटं. बहीण भावांची जोडी सगळीकडे फिरते सोबतच. नील आयलंडला नॅचरल बीचला आलेलो आहोत. अतिशय सुंदर ठिकाण आहे. खूपच मस्त. म्हणजे आम्ही कल्पनाही केली नव्हती की असं काही आपल्याला पाहायला मिळेल. पण अनिरुद्ध साहेबांमुळे आम्हाला हा योग छान आला पाहण्याचा. नॅचरल गोष्टी सगळ्या इथं पाहायला मिळत आहेत. इथलं ब्रिज, इथले ते समुद्राच्या लाटा. अतिशय सुंदर वातावरण आहे. खूपच छान. सगळं अगदी खाण्याची व्यवस्था खूप छान, राहण्याची व्यवस्था खूप छान. राहण्याचं तर काय बघायचं कामच नाही. एकापेक्षा एक हॉटेल आहेत. मस्त उतरायची सगळी व्यवस्था छान आहे. याच्यापुढे कोणी विचार जर करत असेल तर अगदी अनिरुद्ध निक्तेंच्या बरोबर प्रवासाला जा. अतिशय सुंदर प्रवास होईल आणि सगळ्या व्यवस्था होऊन आणि सगळं व्यवस्थित पाहायला मिळेल असं माझं म्हणणं आहे. बॅक साईडला आलेलो आहोत आपण आणि इकडून ॲक्च्युली व्ह्यू छान दिसतो. हा बघा, हा व्ह्यू थोडासा जास्त चांगला आहे. खूप सुंदर बीच आहे. म्हणजे पाण्यात जाता येत जरी नसलं तरी एकदम फोटोजेनिक आहे. आता इथे लाटा बघा कशा येतात. ते खूप 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 फोटोजेनिक बीच आहे. खूप जास्त म्हणजे काय फोटो येतात ते आणि व्हिडिओज अप्रतिम. म्हणजे याच्यासारखं लोकेशन सापडून सुद्धा मिळणार नाही. सगळंच आहे इथे. बीचवरची वाळू सोडून सगळंच आहे. आता बघा माझ्या मागे लाटा बघा, थोडं पाणी उसळत आहे. खूप सुंदर. प्रेमात पडाल तुम्ही बीचच्या या. हे बघा, तिथे जायलाच पाहिजे. पाणी खूप उसळत आहे तिथे. वाव. अप्रतिम बीच. तोड नाही बीचला. हे बघा, सगळ्या ठिकाणी फोटो चालू आहेत, व्हिडिओ चालू आहेत. हे बघा, पाणी बघा कसं उडतं इथे मस्त. वा. एक बार कोरी नहीं के साथ चैनल है उस पे. हाँ करो चलो. हाँ ठीक है सर. इधर अच्छा मिलता है सर. कामगार वान का नरले. मीठा निकलेगा ना? हाँ बहुत मीठा रहेगा सर. मीठा नहीं रहेगा. अरे उठती उठती से हमार. आज के देखा जाबे. तो साथ तो फ्री में देना पड़ेगा. आप तो
सर पूरा इंस्टा हाँ ये पकड़ा हो बाप सर रे बाप लो किती हो गए हमारे ये इतकं ना नाही याच्यात येतो मी थांबा तो एक वन हाँ. मलाई होता है माझ्या चेहऱ्यापेक्षा मोठा नारळ आहे माधुरी हो दा माधुरी एवढा नारळ हे बघा केवढी पतली मलाई निघाली याची हाँ बहुत अच्छा है हे बघा बघू इथं अप्पर मलाई कसली भारी आहे हे बघा बहुत हा हा बघा खाऊन तो बघा ती नाही नाही ती बघा की खाऊन कसली भारी आहे ती ते आपले बोंबील असतात ना बोंबील सारखी देखो सर मलाई कैसा है जैसा मिला है बोला वैसे है थैंक यू सर हॅलो नील आयलंडवर आपण सनसेट पॉईंटकडे चाललेलो आहोत खूप सुंदर रस्ता आहे सिनिक हे असा पूर्ण रस्ता आहे एक 5 मिनिटाचा वॉक आहे पार्किंगपासून मध्ये गाड्या अलाउड नाही आहेत समुद्राचा आवाज आपल्याला ऑलरेडी येतो आहे सनसेटचा टाईम आहे 4:50 4:15 झालेले आहेत 5 मिनटं वॉक यायला जायला 5-10 मिनटं आणि 10-15 मिनटं बीचवर झाडं बघा किती उंच आहेत आणि खोड बघा किती मोठे मोठे आहेत 2-3 माणसं तरी लागतील त्याला मिठी मारायला एवढं मोठं खोड आहे त्याचं सरळ सरळ वॉक आहे चढ उतार काही नाही त्याच्यामुळे सगळेच जण जाऊ शकतात हार्डली 5 मिनिटात चाललोत आणि हा पण एक व्हाईट सँड बीच आहे आणि इथे आज चान्सेस आहेत की सनसेट दिसेल आपल्याला कालसारखं नाही होणार आज दिसेल हा स्विमिंगसाठीचा बीच नाही आहे फक्त सनसेट पॉईंट बघण्यासाठी आहे आज दिसेल मस्त सनसेट म्हणजे अंदमानला येऊन सनसेट बघितला नाही की खंत लोकांना राहणार नाही आहे त्याच्यासाठीच आपण लोक सगळे कंटाळले होते पण जबरदस्त नका होईना सगळ्यांना घेऊन आलोत आपण इकडे खूप छान दिसतोय अंदमान येथील सनसेट लोक खूप आहेत त्याच्यामुळे असं थोडंसं पाण्यात उभं राहून फोटो काढावा लागतोय खूप सुंदर आहे सनसेट अंदमानमधून जवळपास होत आलेला आहे खोपा बनवण्याचं काम चालवलं आहे इथे झिलमिल सितारों का पकड़ा असं आंगन होगा
झिम बरसता आंगन होगा, ऐसा सुंदर अपना घर होगा, झिलमिल सितारों का आंगन होगा, रिम झिम बरसता सावन होगा। हे बघा, हे यांचं फिश असं बनाना लीफमध्ये करून देतात, असे आहेत आणि फॉईल असतात. आणि हे इकडे एवढे फिश अवेलेबल आहेत, 500 ते 600 रुपये रेट आहे त्यांचा. हे बघा, एक फुल फिश असते. हे बघा, असे इथे बरेचसे दुकान आणि हे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. इकडे पण काहीतरी फिशवाला आहे अवेलेबल. हे असं, हे कौन सा फिश है? नहीं, फिश कौन सा है ये? फिंगर? ओके, फिंगर फिश छान दिसतोय. दीदी कौन से फिंगर फिश कौन सा है इसमें का? फिंगर फिश नहीं है सर, फिंगर फिश नहीं, वहाँ पे व्हाइट स्नैपर है जो बड़ा साइज का है, वो आपको 600 पर पीस का है. जैसे कि ये आपको 400 आएगा, ये आपको 500 आएगा, ये 600 आएगा. Okay. कंप्लीट बना के पूरा ओके. और इनच्याकडे क्रॅब वगैरे पण सगळे यहाँ का आहेत. लोकल क्रैब है, मोवा क्रैब बोलते हैं इसको. Okay. ब्राउन है, ये ऑक्टोपस है. और नाम भी ले जाइए थोड़ा, कौन सी फूड का. ओके, सो हे इथे बाहेर जसं आपण याच्या बाहेर येतो तिथे यांचं शॉप आहे. त्याच्यापेक्षा यांच्याकडे व्हरायटी आणि हे जास्त होते. आता निघूयात आपण. 5:15 झालेले आहेत आणि भरपूर अंधार आहे. गरम गरम खाने में जो मजा है ना भाई, नहीं आपका 1 घंटा तक गर्म रहेगा, फुल गर्म रहेगा. फिर उसके बाद जाकर थोड़ा ठंडा होता रहेगा. फिर हम डबल रेटिंग कर देंगे. इसको फ्राई करेंगे या ग्रिल 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 सब ग्रिल होगा, बनाने लिए ग्रिल होगा. अगली बार जब ग्रुप नहीं रहेगा तब आराम से कर सकते हैं. अभी क्या है, 90 लोग हैं साथ में. वो बनाना लीफ में डालते हो क्या पूरा? सब बनाना लिप में होगा, सारी बनाना लिप में होता है. चल बाकीचे बघ कोण आहेत नाही आहेत. हे असे बनाना लीफ मध्ये टाकतात हे. ये बनाना लिप में कोई जगह नहीं देगा सर, कोई जगह नहीं मिलेगा. हाँ, आगे देखा वो डायरेक्ट कर रहा है वो. हाँ, हम खाली बनाना लिप हम ही दे रहे हैं. इकडे असं साफसफाई आणि कटिंग वगैरे करून देतात ते. फुल क्योंकि फिश इसमें कच्चा ग्रिल ज़्यादा है ना, करतात. इसलिए सब शॉर्टकट में करता है. ओके. अगली बार 100% आते हैं. हम लोग का मसाला सर, फिश बहुत जगह मिलेगा. ये मसाला और मेरी चटनी आपको कोई जगह नहीं मिलेगा. ओके. फिश आपको सब जगह सारा जगह मिलेगा. कुछ रेडी है क्या लेके जाने के लिए? हाँ, ये देना है क्यों नहीं, से चिपक जाएगा. कुछ रेडी है क्या आइटम लेके जाने के रेडी लिए? करके नहीं रखता सर, ऑर्डर रेडी करते हैं. चलो, ऑप्शन नहीं है फिर अगले. किसका है तेल ये? मस्टर्ड ऑयल, मस्टर्ड, सगळं मस्टर्डच वापरतात ना? मस्टर्ड ऑयल, इसका टेस्ट अलग है. हो हो, ट्युशन चांगलं आहे. ॲक्च्युली आमचा ग्रुप आहे, नाही तर बसलो असतो. ते मोठं घेतलं ना, ते चांगलं आहे खायला. अगर चाहिए तो 15 मिनट टाइम देने से मना कर देते हैं. काय काय त्याला तसं काही नाही. त्याला झालं की त्याला याच्यावर ठेवतात विस्तवावर. पत्ती के अंदर रहेगा. हे बघा, हे शॉप आहे यांचं इथे. कार्तिक है सर.
हाँ, मेरा दुकान का नाम सीमा सी फूड। सीमा सी फूड. हाँ, देखिए बोर्ड में लगा हुआ है। ओके. हे बघा हे असं हे आपकाही आहे ना. हे बघा हे असं इकडे ते झालं की इकडे बनवतात मग. हे दुकानाचं नाव सीमा सी फूड. चलो.